आणि महानगरांच्या दृष्टीने यापुढे पुढच्या निवडणुकीला तर अनेक नगरपालिका तर महापालिकेच्या दृष्टीने जाणार आहेत पुढे. इचलकरंजी खास करून लोकांना प्रेक्षकांचं लक्ष नसेल कदाचित. मला जेव्हा कळलं इचलकरंजी या महापालिकांमध्ये मला आश्चर्य वाटलं की इचलकरंजी एवढी मोठी कधी झाली. या सगळ्यांच्या महत्वाकांक्षा आहे. मुंबईमध्ये जालना परभणी आहे. अगदी अगदी कधी झाल्या महापालिका या झाल्या आपल्या डोळ्यासमोर झाल्या. मला मृणाल मॅडम तुमच्याकडे घेऊन यायचंय. मराठी अस्मिता की महत्वाकांक्षा, शहरातली स्थानिक राजकारणाची गणितं की महत्वाकांक्षा, याला दिलेलं हे उत्तर आहे का? बाजूनी लागले तर ॲस्पिरेशनल पॉलिटिक्सनी भावनेच्या राजकारणावर मात केली असं म्हणता येईल. ते म्हणता यावं असंही मला नागरिक म्हणून वाटतं. महेश म्हात्रे अगदी बरोबर म्हणाले की जीवन म्हणजे प्रवास झालाय मुंबईकरांचा. यात बदल करण्याच्या काही उपाययोजना भारतीय जनता पक्षाने सुरू केल्या. त्या महागड्या आहेत, मेट्रो महाग आहे, पण त्यामुळे काहीसा ताण हलका होतोय, तसंच काहीतरी गरिबांसाठी होईल अशी आशा जागृत करायला फडणवीस यशस्वी झाले. मेट्रो कारशेडला विरोध करत जे काय भूमिका घेतली गेली ती मुंबईकरांच्या विकासाची नाही असं चित्र निर्माण करण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला. आता खरोखरच तसं मतदान झालंय का हे निकालानंतरच कळेल. पण शहरांना मोठं होण्याची आस आहे, त्यांना विस्तार करायचा आहे. खरं तर आपण मराठी भाषेचा मुद्दा वारंवार हाती घेतो, तो घेतलाच पाहिजे. भाषा हे संस्कृतीचं वहन करणारं साधन आहे. पण मुळात मराठी शाळांमध्ये मुलं आज शिकवणं शक्य आहे का, याला ठाकरे कुटुंबांनी तरी आपापल्या परीने काय उत्तर दिलंय असं सगळे प्रश्न नागरिक विचारत असतात. त्याचं प्रतिबिंब निकालात उमटतंय का बघावं लागेल. आपण प्रसन्न मगाशी कोल्हापूरचा विषय घेतला. ज्या कोल्हापुरात भारतीय जनता पक्षाला एका अर्थाने महत्वाचा नेताच नाही, तिथे देखील भारतीय जनता पक्ष क्रमांक 1 वर जर जात असेल तर कुठेतरी मोदी प्रणित विकासाशी महाराष्ट्रातल्या नागरी भाग नातं सांगू बघतोय असं म्हणावं लागेल. 50,000 कोटी महाराष्ट्रातल्या शहरांच्या विकासासाठी मोदी सरकारने 2014 पासून दिले म्हणतात. ते कुठे झिरपले, ते खरंच प्रकल्पात बदलले का वगैरे याचं ऑडिट करावं लागेल. ते माध्यम म्हणून आपण जरूर करू. पण आशा जागवण्याचा जो भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे तो लोकांना आवडेल असं आपण आवडतोय. निकाल हाती आला. मी तुम्हाला थोडंसं नव्हतं. ब्रेकिंग बातमी आहे. तेजस्वी घोसाळकर विजयी. मुंबई प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झालेल्या आहेत. निवडणुकीच्या पूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्या विजयी झालेल्या आहेत. पहिल्या पिछाडीवरती होते आणि पिछाडीवरनं त्यांनी पुढे आता मुसंडी मारलेली आणि त्यांचा विजय झालेला आहे. गंमत बघू की तेजस्वी घोसाळकरांच्या पत्नीचा खून झाला होता. तो खून झाल्यानंतर या पक्ष बदलतात आणि भारतीय जनता पक्षाकडे जातात हे कडव्या शिवसैनिकाला तेव्हा आवडलं नसतं. पण तसं काही न होता त्या आकांक्षांची राजकारण नातं सांगू पाहतायत म्हणून त्यांना मत द्या असं काहीसा कल दिसतोय. तो कल तसाच राहिला तर मुंबईतलं ठाकरे बंधूंचं अस्मितेचं राजकारण यशस्वी झालं नाही असं म्हणता येईल. पण नक्की काय होतंय हे कळायला काहीसा वेळ आहे अजून. मी मॅडम तुमचाच क्यू घेऊन मी गालांकडे जातो. गालाजी तुम्ही आहात? माझा आवाज येतोय? गाला आहेत आपल्यासोबत न्यूज रूम मध्ये? माझा आवाज जातोय त्यांना? आहेत. गालाजी, माझा तुम्हाला प्रश्न जो आता मृणाल मॅडमनी सांगितला, खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे हा. तुम्ही तेजस्वी घोसाळकर तर सोडूनच द्या. 2024च्या निवडणुकीला राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे नुसतेच हरत नाही, 3ऱ्या क्रमांकावर जातात. हे कुठे चाललेलं आहे? दादर माहीमध्ये, जिथे शिवसेनेचं मुख्यालय आहे, मनसेच्या प्रमुखांचं निवासस्थान आहे. इथे माझा प्रश्न असा आहे की मराठी माणूस म्हणजे ठाकरे, जे देवेंद्र फडणवीस अनेकदा म्हणतायत की म्हणजे तुम्ही नव्हे, मराठी म्हणजे तुम्ही नव्हे, हिंदुत्व म्हणजे तुम्ही नव्हे, मुंबई म्हणजे तुम्ही नव्हे, हे एक आरोप म्हणून आतापर्यंत बघत होतो की देवेंद्र फडणवीस एका पक्षाचे नेते, त्यांचा तो आरोप आहे. पण आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की खरंच असं व्हायला लागलंय मुंबईमध्ये? हॅलो, हा बोला गाला, बोला. प्रश्न नीट कळलं नाहीये मला अजून. शेवटचा प्रश्न विचारा ना. प्रश्न विचारा. माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? आता आला. बोला. हॅलो, माझा आवाज येतोय का? हॅलो, आवाज येत नाहीये. हॅलो. गाला, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत?
आवाज येते? गालाजी, माझा आवाज तुम्हाला ऐकायला येतोय का? हो येतंय. प्रश्न असा आहे की मुंबईचा मराठी माणूस तेजस्वी घोसाळकर या ऐनवेळी पक्ष बदलतात तरी त्यांना मतदान करतायत मुंबईकर. अमित ठाकरे निवडणुकीला उभे राहतात ते एकदम तिसऱ्या क्रमांकावर जातात, जे थेट राज ठाकरेंचे चिरंजीव आहेत. विधानसभेचं उदाहरण मी तुम्हाला देतोय. तर मुंबईचा हा अस्मितेचा DNA बदलत चाललाय का? मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं की हा मुद्दा आपल्याला कळेल की मराठी अस्मितेचा मुद्दा जेवढं चॅनलवर किंवा मीडियामध्ये दाखवतात तेवढं तीव्रतेने ते ग्राउंडला आहेत की नाही ते माहीत नाही आहे. मी तुम्हाला 191 वॉर्डचं एक सांगितलं ते आपल्या रिझल्टना कळेल. आता घोसाळकर निवडून आले ह्याच्यामध्ये तिकडे पण बऱ्यापैकी मराठी वोटर्स आहे आणि थोडं दुसरे भाषिक पण आहे. सबअर्बनमध्ये काय आहे, तुम्ही त्यावेळी जिंकू शकता ज्यावेळी मराठी वोट्स प्लस तुम्हाला बाकीच्या परप्रांतीय म्हणूया किंवा बाकीच्या परप्रांतीय नाही पण दुसरे भाषिकचे वोट तुम्हाला मिळाले पाहिजे. तर सबमची डेमोग्राफी बदललेली आहे आणि डेमोग्राफी इज अ डेस्टिनी, हे याच्यावरनं सिद्ध होत आहे. बरं, तारेजी तुम्ही आहात, तुमच्याकडे परत एकदा यायचंय. तारेजी, माझा प्रश्न आपल्याला असा आहे की आता जर का म्हणजे अजूनही चित्र स्पष्ट झालं, एवढं धाडसी विधान मी करणार नाही, अख्खा दिवस बाकी आहे. अजूनही बहुमताचा आकडा कोणत्याही एका पार्टीने गाठलेला नाहीये. अलायन्समध्ये सुद्धा म्हणायचं झालं मुंबईमध्ये तर आत्ताशी 80-85च्या आसपास भाजप सेना जात आहेत. पण तरी सुद्धा हे जे एक महत्त्व वाढत चाललेलं आहे हा अलायन्स बघायला मिळतोय. मुख्य म्हणजे शिंदेच्या सेनेबद्दल एक थोडंसं विधान करावं लागेल. शिंदे सुद्धा ग्राउंड स्वतःचा धरून आहेत, पण मुंबईमध्ये शिंदेंना ठाकरेंच्या शिवसेनेचं स्थान घेता आलं नाहीये. तुलनेत ठाण्यात मात्र ते थोडे पुढे दिसत आहेत. शिंदेच्या शिवसेनेबद्दल एक कमेंट झाली पाहिजे. तारेजी, नाही, शिंदेच्या शिवसेनेचं काय झालंय ना की त्यांना जागा वाटपामध्ये सुरुवातीला भाजपने खूप निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला. बरं, म्हणजे 50 जागांपासून सुरुवात केली की तुम्हाला 50च जागा देऊ, 50 पेक्षा वर जास्त, 50 पेक्षा जास्त जागा देणार नाही. हो, असं करत करत बार्गेनिंग करत करत शिंदेने 90 जागा आपल्या पदरामध्ये पाडून घेतल्या. त्यामुळे शिंदे हे चांगले बार्गेनर आहेत हे याच्यातनं कळलं. त्यांना तेवढं यश काय मिळालं नाही कारण त्यांनी 90 जागा लढल्यात. 90 जागांपैकी त्यांना आता किती मिळतात आपल्या पोलमध्ये दिसतं की सध्या 22 जागांवर ते आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची बरोबरी करणार नाहीतच हे उघड होतं. त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची एकत्रित शक्ती आहे आणि मुंबईमध्ये काही प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे बद्दलचा तो एक राग आहेच की एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना त्रास दिला, अशा पद्धतीचं वातावरण मुंबईत नक्कीच आहे. ठाण्यामध्ये तसं नाही. ठाण्यामध्ये एकाचा अपवाद वगळता सगळे नगरसेवक शिंदेच्या पाठीशी उभे राहिले होते आणि ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये निकाल वेगळे लागतील, पण मुंबईमध्ये सेंटिमेंट्स असल्यामुळे मुंबईमध्ये ठाकरेंच्या बरोबरीला जाणं एकनाथ शिंदेना इथे शक्य झालेलं आपल्याला दिसत नाही. पण याच्यामध्ये प्रसन्न मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल की 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि या जन्मशताब्दी वर्षामध्ये मुंबईमध्ये जर शिवसेनेचा महापौर नसेल तर शिवसेनेच्या समर्थकांमध्ये, मराठी माणसामध्ये काय प्रतिक्रिया उमटतील ते बघणं फार इंटरेस्टिंग असेल. कदाचित मराठी महापौर असेल पण तो शिवसेनेचा नसला तर काय होईल, म्हणजे एकनाथ शिंदे नव्हे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नसला तर काय होईल, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा महापौर होईल की नाही आपल्याला आता सांगता येत नाही. अजून रिझर्वेशन तसे जाहीर व्हायचे आहेत. पण ठाकरेंच्या पक्षाचा कोणीही महापौर मुंबईमध्ये नसेल किंवा ठाण्यामध्ये नसेल किंवा अन्य कुठल्याही महापालिकांमध्ये नसेल आणि ते सुद्धा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये, तर काय चुकलं आहे नक्की त्याची आत्मपरीक्षण करण्याची तर हे योग्य वेळ असेल. बरं, तारेजी धन्यवाद. तुम्हाला पुढच्या नंतर आणखी तुमच्या शेड्यूल्ड प्रोग्राम्सना जायचंय, पण तुम्ही खरंच इंटरेस्टिंग काही मुद्दे मांडलेले आहेत. मी आत्ताच्या चर्चेपुरता इथे थांबण्यापूर्वी एक शेवटची रिमार्क मी घेणार आहे, कारण त्यानंतर वेगवान अपडेट्स आपण फक्त बघणार आहोत, त्यामध्ये मग अन्य कुठले मुद्दे येणार नाहीत. मी आत्ताच्या पुरता कन्क्लूड करण्यासाठी जातोय मृणाल मॅडमकडे. मृणालजी, आतापर्यंतच्या याचं अनालिसिस. प्रसन्न, आपल्याला दिसतंय की विकासाचं राजकारण की भावनांचं राजकारण याचा लढा आता मतमोजणी केंद्रावर निर्णयाला आलेला आहे. भारतीय जनता पक्ष अनेक महानगरपालिकांमध्ये वाढतोय. अपवाद आहे चंद्रपूरचा, अपवाद आहे लातूरचा आणि अपवाद आहे अमरावतीचा. ही 3 शहरं अशी आहेत की जिथे भाजपनी स्वतःच काही अंतर्गत समस्या निर्माण केल्या होत्या. खरंच ते कल कसे आहेत ते पुढे आपल्याला लक्षात येईल. आज मुंबईची निवडणूक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. मुंबई ठाकरे बंधूंना आपलं मानणार, बाळासाहेब ठाकरेंचा वारसा त्यांच्याकडेच आहे या मान्यतेनी भावनांचं राजकारण लढणार की विकासाला हो म्हणणार, हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर येत्या काही
तासांमध्ये मिळणार आहे ते उत्तर ऐकायला मी पण फार उत्सुक आहे. त्यामुळे आपण त्या 3 तासांची प्रतीक्षा करूया. एक मला वाटतं विनायक आंबेडकरांकडे मी बराच काळ गेलो नाही आणि सचिन परब मगाशी नव्हते, त्या एक 2 प्रतिक्रिया घेतो आणि मग आपण आणि नितीन बल. विनायक आंबेडकरजी, सध्या तरी घौडदौड दिसते भाजपची, काय कमेंट आपली? भाजपची जी विकास नीती आहे त्याला मतदारांनी पसंती दिलेली आहे. हा. मगाशी मृणाल मॅडम म्हणाल्या की शहरी मतदार हा जास्त ऍस्पिरेशनल मतदार आहे, हे मोदीजी पण वारंवार सांगत असतात. आणि या ऍस्पिरेशन्सना साथ देणारा पक्ष म्हणून सगळ्या शहरांमध्ये भाजपला चांगला पाठिंबा मिळालेला दिसून येतोय आणि तो कायम राहील. माझ्या मते ही निवडणूक जी होती ती उद्धव मामू विरुद्ध देवा भाऊ अशी निवडणूक होती. तो पण एक रंग त्याला होता आणि त्या रंगामध्ये उद्धव भाऊंच्या देवेंद्र भाऊंच्या पारड्यामध्ये मतदारांनी मत टाकले असं मला प्रामुख्याने वाटतंय. सचिन परबजी, आतापर्यंतचा कल पाहता मुंबईचा आता ठाकरेंना वेगळ्या नॅरेटिव्हची गरज पडेल असंच चालू राहिलं तर? नाही, इंटरेस्टिंग निकाल आहेत. विशेषतः आपण म्हणजे महायुती असा एकंदर विचार केला तर महायुती खूप पुढे निघून गेलेली दिसते. पण ठाकरेंना जितक्या म्हणजे ठाकरेंचं गणित हे साधारणतः 75च्या वर जाईल असं दिसायला लागलेलं आहे. हा फार मोठा आकडा आहे माझ्या दृष्टीने. बरं. म्हणजे काही काळापूर्वी 30-40 जागा पण मिळतील की नाही ठाकरेंना मिळून, हो. म्हणजे ठाकरे आणि म्हणजे दोन्ही वेगवेगळे लढत असताना लढतील असा विचार केला तर 30-35 जागांवर हे आटोपतील असा आपण एक 5-6 महिने म्हणजे विधानसभा निवडणुका झाल्याच्या नंतर विचार करत होतो. तिथपासून जे आता शिवसेना आणि मनसेला एकंदरीत एकत्रित जी गणित आहे ते साधारणतः 75च्या आसपास आहे. आणि अस्तित्व राखू शकतील का तर 75 जागा म्हणजे अस्तित्व राखू शकतील मुंबईमध्ये. विशेषतः 10 आमदार आणि 75 नगरसेवक याच्या जोरावर ते याच्या पुढच्या काळात अस्तित्व राखू शकतील. अस्तित्वच संपेल शिवसेनेचं असं जे लोक म्हणत होते ते काही होताना दिसत नाहीये.